यवतमाळ शहरात 2 जून रोजी माजी सैनिक हेमंत कांबळे यांची साथीदारांसह एका गुंडानं निर्घृण हत्या केली। मृत सैनिकाच्या पत्नी नीता कांबळे यांनी पत्रपरिषद घेऊन गुंड श्याम तसंच लोहारा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हत्याराला पाठीशी घालत असल्याचा आरोप केलाय। तर या हत्येचा निपक्षपातीपणे तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर व्हावा अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। माझे पती हेमंत कांबळे यांचा 2 तारखेला खून करण्यात आलेला आहे। माझे पती सामाजिक कार्यकर्ता होते, ते माजी सैनिक होते। आम्ही तडीपार व्यक्तींनी आम्हाला मर्डर करण्याच्या धमक्या दिल्याच्या नंतर आम्ही वारंवार लोहारा पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण तुमचा रिपोर्ट चौकशीत आहे असं सांगण्यात आलं। 112 वर कॉल केला आम्ही, तेव्हा पण असंच म्हणजे काहीही त्याच्यावर कार्यवाही झाली नाही 112 वर कॉल केल्यावर। आणि तडीपार व्यक्तींनी हा खून केलेला आहे माझ्या नवऱ्याचा। आज 8 दिवस झाले तरी पण तो मुख्य आरोपी पकडला गेला नाही आहे पोलीस यंत्रणेमार्फत। तर मला चांगला न्याय मिळावा, चांगल्या योग्य दर्जाचा तपास व्हावा अशी माझी इच्छा आहे।